तुपा विरोधामध्ये काळभैरवनाथ येवत संघ आपण मैदानामध्ये पाहणार आहोत। द ग्रेट वॉरियर्स केडगाव संघाने अतिशय बहारदार विजय नोंदवलेला आहे। चला क्षेत्ररक्षण लावून घ्या सुपा संघ। येवत संघ 12वा खेळ पाठवा। येवत संघ आपला 12वा खेळाडू असणं अनिवार्य आहे। दोन्ही संघांना विनंती आहे 12वा खेळाडू ज्या गाड्या रोडवर आहेत त्यांनी थोडंसं पार्किंग व्यवस्थित करा, कारण की येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांना त्या ठिकाणी अडचण नको आहे। व्यवस्थित पार्किंग करून घ्या गाडी। सामन्याला ठिकाणी सुरुवात होते, सामन्याला प्रारंभ। सामन्याचा श्री गणेश आपण पाहतोय मैदानामध्ये काळभैरवनाथ येवत विरोधामध्ये सुपा संघ आपण पाहतोय। येवत संघ 12वा खेळाडू आहे का? शुभम वाबळे स्ट्राइकला पाहायचंय। पहिलं चेंडू आपण पाहतोय या ठिकाणी बॅटची एज आणि डिक्लेरेशन झोन 2 धावा त्या ठिकाणी आपण पाहतोय। नॉन स्ट्राइकला चेतन दोरगे, स्ट्राइकला शुभम वाबळे आपण या ठिकाणी पाहतोय। पहिल्या चेंडूवरती डिक्लेरेशन झोन 2 धावा आपण मैदानामध्ये पाहतोय। 2 धाव संख्येने या ठिकाणी संघाचं खातं उघडलं जात आहे। पाहायचंय पुढील चेंडू पुन्हा एकदा अतिशय सुंदर चेंडू त्या ठिकाणी आपण पाहतोय। सुंदर चेंडू हाताळलेला आहे त्या ठिकाणी। हा निर्धाव चेंडू आपण मैदानामध्ये पाहतोय। संजय गोलंदाजी मार्कवरती संजय अतिशय बहारदार गोलंदाजी या चेंडूवरती निर्धाव चेंडू हाताळताना आपण पाहिलं। संजय अतिशय बहारदार गोलंदाजी संजयची आपण पाहतोय मैदानामध्ये। पुन्हा एकदा मारलेला चेंडू आहे त्या ठिकाणी पाहायचंय आणि षटकार वाघाची धाड फोडलाय पहाड। बंगाली रसगुल्ला आणि कोल्हापुरी तडका ब्रँडेड हिट षटकार। षटकार आपण शुभम वाबळे यांच्या बॅटमधून पाहतोय। फलकावरती धावा पाहिलं तर तब्बल 8 धावा धावफलकावरती आपण पाहतोय। पहिल्या षटकाला सुरुवात आहे मैदानामध्ये। धावफलक 8 धावा। 2 चेंडू अतिशय बहारदार त्या ठिकाणी हाताळले होते, परंतु तिसऱ्या चेंडूवरती षटकार ठोकलाय। पुन्हा एकदा पाहायचंय, पुन्हा एकदा कव्हर पॉइंट फोडलाय आणि 4 धावा दणदणीत खणखणीत असा 4 धावा आपण पाहतोय मैदानामध्ये। 12 धावा धावफलकीवरती शुभम वाबळे यांच्या बॅटमधून आपण पाहतोय। 1 षटकार 1 चौकार आतापर्यंत शुभम वाबळे यांच्या बॅटमधून आपण पाहतोय। 12 धावा धावफलकावरती काळभैरवनाथ येवत संघ पाहायचंय पुढील चेंडू 12 धावा धावफलकावरती आपण पाहतोय। थोडीशी फील्ड चेंज केली जाते वारंवार। शुभम वाबळे मात्र बहारदार फलंदाजी करतोय। माहितीये पुन्हा एकदा त्या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण अतिशय बहारदार क्षेत्ररक्षण त्या आपण पाहतोय, परंतु एवढा 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण होत आहेत। धावफलकावरती 14 धावा आपण पाहतोय। शुभम वाबळे अतिशय बहारदार त्या ठिकाणी खेळी करतोय मैदानामध्ये। 14 धावा धावफलकावरती आपण पाहतोय। चालू असलेला सामना आहे काळभैरवनाथ येवत विरोधामध्ये सुपा असा या ठिकाणी सामना चालू आहे।
पुन्हा एकदा पाहायचंय डिक्लेरेशन झोन 2 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय मैदानावरती आणि धावपलकीवरती धावा आहेत त्या 16 धावा. 16 धावपलकीवरती आपण पाहतोय पहिल्या षटकाचा खेळ संपलाय मैदानामध्ये 16 धावा. शुभम वाबळे मात्र अतिशय बहारदार खेळी केली पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं. 16 धावा धावपलकीवरती आहेत. या आपण सामना पाहिला द ग्रेट वॉरियर्स केडगाव विरोधामध्ये दिलीप भाऊ जराड. अतिशय बहारदार विजय द वॉरियर्स केडगाव संघाने अतिशय बहारदार त्या ठिकाणी विजय मिळवलेला आहे. दुसऱ्या षटकाला सुरुवात होते मैदानामध्ये प्रतीक शिंदे गोलंदाजी मार्कवरती प्रतीक शिंदे आपण पाहणार आहोत. पाहायचंय दांडी 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 गुल. पहिल्या चेंडूवरती फलंदाजाला बाद केलंय आणि दांडी गुल या ठिकाणी गोलंदाजी या षटकामध्ये पाहतोय. पहिल्या चेंडूवरती त्रिफळाचित केलं या ठिकाणी. मोठा मासा गळाला लावलेला आहे सुपा संघाने. सोळा धावा आपण पाहतोय धावपलकीवरती. दुसऱ्या षटकाला सुरुवात झालेली पहिल्या चेंडूवरती अतिशय बहारदार विकेट आपण येताना पाहिले मैदानामध्ये. चला थोडंसं स्पीडअप करायचंय. प्रतीक शिंदे गोलंदाजी मार्कवरती अतिशय बहारदार चेंडू हाताळला. पहिला चेंडू आपण पाहिला. पाहायचंय पुन्हा एकदा पाहायचंय आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय आलेला आहे. वाईट चेंडू आहे. 17 धावा धावपलकीवरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा मारलेला चेंडू आणि पाहायचंय त्या ठिकाणी 4 रन चौकार. 4 धावा धनधनीत खणखणीत असा चौकार आपण पाहतोय मैदानामध्ये. धावपलकीवरती धावा आहेत त्या 21 धावा. दुसऱ्या षटकाला सुरुवात होते मैदानामध्ये 21 धावा धावपलकीवरती आपण पाहतोय. काळभैरवनाथ यवत संघ 21 धावा धावपलकावरती. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये तब्बल 21 धावा आपण पाहतोय मैदानामध्ये. अतिशय बहारदार या ठिकाणी चौकार आपण पाहिला. पुन्हा एकदा मारलेला चेंडू आहे त्या ठिकाणी. पाहायचंय शतरक्षक आणि षटकार. वाघाची धाड फोडलाय पहाड. बंगाली रसगुल्ला पुन्हा एकदा पाहायचंय आणि पुन्हा एकदा षटकार. वाघाची दाढ फोडलाय पहाड. बंगाली रसगुल्ला आणि कोल्हापुरी तडका. षटकार. सलगचे 2 षटकार आपण पाहतोय मैदानामध्ये. अतिशय
33 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. दुसरं षटक चालू आहे मैदानामध्ये. 33 धावा सलगचे 2 चेंडूवरती 2 षटकार येताना आपण पाहतोय मैदानामध्ये. अक्षय दरेकर अतिशय बहारदार या ठिकाणी खेळी करतोय. 2 षटकार आपण पाहतोय अक्षय दरेकरच्या बॅटमधून आतापर्यंत. 33 धावा धावपलकावरती पाहतोय आपण मैदानामध्ये काळभैरवनाथ येवत संघाच्या. दुसरं षटक चालू आहे मैदानामध्ये. पुन्हा एकदा मारलेला चेंडू, परंतु या ठिकाणी मोठा मासा गळायला लागलाय सुपा संघाच्या आणि अक्षय दरेकर या ठिकाणी मात्र बाद होतोय. अतिशय बहारदार खेळी अक्षय दरेकर करतो परंतु या ठिकाणी बाद होतोय. चला न्यू बॅट्समन चला आतमध्ये. सीताराम बापू देशमुख दरम्यानच्या काळामध्ये यांचं या ठिकाणी या ठिकाणी आगमन होतंय. आपल्याला विनंती आहे आपण स्टेजवरती येऊन स्थान बनवायचंय. तेहतीस धावा धावपलकरते आपण पाहतोय. चेतन दोरगे न्यू बॅट्समन आपण पाहतोय. केतन दोरगे आपण पाहतोय मैदानामध्ये. केतन चोरगे आणि पाहायचं त्या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण. एवना 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण होत आहेत. 2 षटकांचा खेळ संपला मैदानामध्ये. 35 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. या ठिकाणी जय मल्हार क्रांती संघटनेचे दौंड तालुक्याचे उपाध्यक्ष दादासाहेब बोडरे हे उपस्थित राहिले. त्यांचंही सरचे स्वागत. श्याम गोरगल हेही उपस्थित राहिलेत. दोन्ही बरोबर दोन्ही 2 षटकांचा खेळ संपला मैदानामध्ये. 35 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. काळभैरवनाथ येवत संघ. स्पीडअप करायचंय. दादा बोडरे यांना विनंती आहे स्टेजवरती यायचंय. श्याम गोरगल या मंचावरती येऊन बसायचंय. कुंडलिकाप्पा गोरगल मंचावरती येऊन बसायचं आपण. तिसऱ्या षटकाला सुरुवात होते मैदानामध्ये. शुभम वाबळे मात्र 6 चेंडूमध्ये 16 धाव्यांची खेळी शुभम वाबळेच्या बॅटमधून आपण आतापर्यंत पाहतोय. पुन्हा एकदा मारलेला चेंडू आहे त्या ठिकाणी पाहायचं आहे. क्षेत्ररक्षक आहे. सुंदर क्षेत्ररक्षण, सुंदर फेकी. एवना 1 धाव त्या ठिकाणी पूर्ण होते. 36 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. काळभैरवनाथ येवत संघ 36 धावा धावपलकावरती आहेत. केतन चोरगे कशा प्रकारे इथून पुढे फलंदाजी करतोय आपण पाहूया मैदानामध्ये. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल होतोय. पाहूया. पुन्हा एकदा पाहायचे त्या ठिकाणी परंतु डिक्लेरेशन झोन 2 धावा आपण पाहतोय त्या ठिकाणी. डिक्लेरेशन 2 धावा 38 धावा धावपलकावरती. तिसऱ्या षटकाला सुरुवात झालेली आहे मैदानामध्ये. 38 धावा आपण पाहतोय. दादा बोडरे चला मंचावरती या. तसेच हॅलो तसेच गोरख गोरगल यांना विनंती आहे मंचावरती येऊन बसायचंय. शुभम वाबळे पाहायचंय कशा प्रकारे फलंदाजी करतोय इथून पुढे. वाईट चेंडू अतिरिक्त 1 धाव. धावपलकावरती धावा पाहिल्या तर 39 धावा धावपलकावरती आहेत. केतन चोरगे स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला शुभम वाबळे आपण पाहतोय.
पुन्हा एकदा वाईट चेंडू अतिरिक्त एक धाव. 40 धावा धावपलकेवरती पाहतोय आपण. तिसऱ्या षटकाला सुरुवात आहे मैदानामध्ये. तब्बल 40 धावा धावपलकेवरती आहेत. गाडी आतमध्ये कोणी आणायचं नाहीये. पाहिजे पुन्हा एकदा मारलेला चेंडू आणि झेल त्या ठिकाणी निसटला. थोडस क्षेत्ररक्षकाकडून बंबल झालंय आणि थोडस त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. कॅच निसटला त्या ठिकाणी. धावपलकावरती 41 धावा आहेत. पाहूया शुभम वाबळे. अतिशय बहारदार कामगिरी आतापर्यंत आपण पाहतोय शुभम वाबळेच्या बॅटमधून. पुन्हा एकदा मारलेला चेंडू आहे त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक आहे आणि झेल. अतिशय बहारदार झेल त्या ठिकाणी आपण टिपलेला पाहतोय. शुभम वाबळेची खेळ या ठिकाणी संपते. हॅलो 41 धावा धावपलकावरती आहेत. हॅलो. तसेच गंगाराम गोरगल यांना विनंती आहे मंचावरती येऊन बसायचे. गंगाराम गोरगल यांना विनंती आहे मंचावरती येऊन बसायचे. चला न्यू बॅट्समन स्पीडअप करायचे. चला पटपट. संभाजी जगताप यांना विनंती आहे मंचावरती येऊन बसायचे. न्यू बॅट्समन आपण पाहतोय मैदानामध्ये. मयूर दोरगे कशा प्रकारे फलंदाजी करतोय इथून पुढे आपण पाहायचंय मैदानामध्ये. तब्बल 41 धावा धावपलकावरती आहेत. तिसऱ्या षटकाला सुरुवात आहे मैदानामध्ये. 41 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा पाहायचंय हा निर्धाव चेंडू. अतिशय बहारदार गोलंदाजी या षटकामध्ये आपण पाहतोय. संजय निकाळजे अतिशय बहारदार गोलंदाजी आतापर्यंत या षटकामध्ये आपण पाहतोय. कोणताही मोठा फटका आतापर्यंत खेळू दिलेला नाहीये फलंदाजाला आपण पाहतोय मैदानामध्ये. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. अतिशय बहारदार गोलंदाजी या षटकामध्ये. 3 षटकांचा खेळ संपला मैदानामध्ये. धावपलकावरती 41 धावा. काळू भैरवनाथ संघ येवत 41 धावा आपण पाहतोय. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 41 धावा. स्पीडअप करा. स्पीडअप करून घ्यायचे पटपटा. चला चौथ्या षटकाला सुरुवात होते मैदानामध्ये. बॉलर्स नेम ओमकार भोंडवे, ओमकार कोंडे. ओके. गाडी आतमध्ये आणू नका परत. नाना या ठिकाणी नाना सर्वस्व यांचं आगमन झालेले आहे. यांना विनंती आहे मंचावरती येऊन बसायचे. पाहिजे. चौथ्या षटकाला सुरुवात होते मैदानामध्ये. 41 धावा धावपलकावरती आहेत. पाहूया पुढील चेंडू. पुन्हा एकदा मारलेला चेंडू आहे त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक पाहायचंय. 1 धाव एवना. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. रनआउटची संधी आहे परंतु 2 धावा एवना पूर्ण होत आहेत. धावपलकेवरती 43 धावा. अतिशय बहारदार खेळ आतापर्यंत येवत संघाचे आपण पाहतोय. 43 धावपलकावरती आहेत. चौथ्या षटकाला सुरुवात आहे मैदानामध्ये. 43 धावा. पुन्हा एकदा मारलेला चेंडू त्या ठिकाणी. पाहायचं 1 धाव एवना पूर्ण. दुसरा ह्याचा प्रयत्न होतो का पाहायचं मैदानामध्ये. एवना 1 धाव त्या ठिकाणी पूर्ण होते. 44 धावा धावपलकावरती आहेत.
चौथं षटक त्या ठिकाणी सुरू आहे. 44 धावा धावपलकावरती आहेत. पाहूया पुढील चेंडू. पुन्हा एकदा मारलेला चेंडू त्या ठिकाणी पाहायचंय. एक धावपूर दुसरा धावायचा प्रयत्न होतो परंतु थोडस क्षेत्ररक्षणामध्ये आणि 4 धावा, 4 रन चौकार. काळभैरवनाथ यवत संघ अतिशय बहारदार कामगिरी आतापर्यंत पाहतोय आपण मैदानामध्ये. एक बहारदार चौकार येताना आपण मैदानामध्ये पाहतोय. पुन्हा एकदा पाहायचंय बॅटची बाहेरची कड आणि या ठिकाणी फलंदाज बाद होतोय. नो बॅट्समन आपण पाहतोय मैदानामध्ये मयूर दोरगे. चला आणि +2 आत्ताच्या 3 धावा आपण पाहतोय मैदानामध्ये. वाईट चेंडू येताना आपण पाहतोय मैदानामध्ये. यानंतर होणारा सामना आहे चार्जिंग पॉइंट बोरीपारदी विरोधामध्ये द ग्रेट वॉरियर्स केडगाव यांच्यामध्ये यानंतर होणारा सामना आपण पाहतोय मैदानामध्ये. चला इनिंग संपली की आपण दोन्ही संघनायकांनी या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये नाणेफेकसाठी यायचंय. पुन्हा एकदा पाहायचंय त्या ठिकाणी 2 धावा डिक्लेरेशन झोन 2 धावा आपण पाहतोय. 53 धावा धावपलकावरती आहेत. काळभैरवनाथ यवत संघ 53 धावा आपण पाहतोय धावपलकावरती. 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 53 धावा. पाहायचंय पाहायचंय मारलेला चेंडू आहे त्या ठिकाणी आणि षटकार. वाघाची धाड फोडलाय पहाड. बंगाली रसगुल्ला आणि कोल्हापुरी तडका. षटकार. एक बहारदार षटकार येताना आपण पाहतोय मैदानामध्ये. केतन दोरगे यांच्या बॅटमधून एक बहारदार षटकार आपण मैदानामध्ये पाहिला. मयूर दोरगे यांच्या बॅटमधून. चार षटकांच्या समाप्तीनंतर 59 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. काळभैरवनाथ यवत संघ 59 धावा धावपलकावरती आहेत.
5व्या षटकाला सर्वोदय मैदानामध्ये पाहायचं आहे. 59 धावा धावबलकावरती आहेत. पुन्हा एकदा पाहायचंय मारलेला चेंडू पुन्हा एकदा पाहायचे त्या ठिकाणी आणि झेल या ठिकाणी टिपलेला आणि या ठिकाणी फलंदाज बाद होतोय. चला न्यू बॅट्समन 59 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. यवत संघ न्यू बॅट्समन. चला न्यू बॅट्समन स्पीडअप करायचे. चला पटकन. रोहन न्यू बॅट्समन रोहन 59 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. यवत संघाच्या अतिशय बहारदार खेळी आतापर्यंत पाहतोय यवत संघाची. पाहूया जमिनी समांतर खेळलेला चेंडू त्या ठिकाणी पाहायचंय. एक धाव एवना दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत आहे आणि 2 धावा त्या ठिकाणी एवना पूर्ण होत आहेत. 61 धावा आपण पाहतोय मैदानामध्ये. 5व्या षटकाला सुरुवात आहे. 61 धावा धावपलकावरती आतापर्यंत आपण पाहतोय. अतिशय बहारदार खेळ आतापर्यंत युवा संघाचे आपण पाहतोय. पाहिजे पुन्हा एकदा मारलेला चेंडू त्या ठिकाणी पाहिजे. एक धाव त्या ठिकाणी एवना पूर्ण होते. 62 धावा धावपलकावरती पाहतोय आपण. यानंतर होणारा सामना आहे चार्जिंग पॉइंट बोरीपारदी विरोधामध्ये द ग्रेट वॉरियर्स केडगाव यांच्यामध्ये यानंतर सामना होणार आहे. दोन्ही संघटनांना विनंती आहे मारलेला चेंडू आहे त्या ठिकाणी पाहायचंय आणि चार रन चौकार. दणदणीत खणखणीत असा चौकार आपण पाहतोय मैदानामध्ये. धावपलकावरती 66 धावा यवत संघाच्या आपण पाहतोय. चार्जिंग पॉइंट बोरीपारदी विरोधामध्ये द ग्रेट वॉरियर्स केडगाव दोन्ही संघाच्या संघटनांना विनंती आहे की आपण या ठिकाणी नाणेफेकीसाठी चला. पुन्हा एकदा पाहायचंय वाईट चेंडू अतिरिक्त एक धाव. सदुसष्ट धावा धावपलकावरती आपण पाहतोय मैदानामध्ये. पुन्हा एकदा पाहायचं त्या ठिकाणी मारलेला चेंडू एक धाव एवना दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय मैदानामध्ये. पाहायचंय रनआउटची मोठी संधी आहे त्या ठिकाणी परंतु 2 धावा एवना पूर्ण होत आहेत त्या ठिकाणी. 69 धावा धावपलकावरती आहेत. यवत संघ अतिशय बहारदारी कामगिरी आतापर्यंत करतो. 69 धावा धावपलकावरती. रिव्यू फेअर डिलिव्हरी. एकोणसत्तर धावा आपण पाहतोय मैदानामध्ये. पाहायचंय पुढील चेंडू पुन्हा एकदा पाहायचं त्या ठिकाणी धावबाद स्वरूपात फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. 5 षटकांचा खेळ संपला मैदानामध्ये. धावपलकावरती धावा आहेत त्या 69 धावा आणि जिंकण्यासाठी 70 धावांचं आव्हान आहे सुपा संघासमोर. चला द ग्रेट वॉरियर्स केडगाव विरोधामध्ये चार्जिंग पॉइंट बोरीपारदी यानंतर होणारा सामना आहे. चला दोन्ही संघाच्या संघटनांना विनंती असणार आहे आपण या ठिकाणी नाणेफेकीसाठी यायचं. चला प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण नाणेफेक करतोय.
70 धावांचं टार्गेट आहे. सुपा संघासमोर 70 धावांचं टार्गेट आहे. चला यवत संघ आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. चला यवत संघ यानंतर एक मोठा सामना आपल्या भेटीला येतोय. चार्जिंग पॉइंट बोरीपारधी विरोधामध्ये द ग्रेट वॉरियर्स केडगाव यांच्यामध्ये यानंतर होणारा सामना आपण पाहणार आहोत. 70 धावांचं टार्गेट सुपा संघासमोर आहे. पाहिजे कशा प्रकारे सुपा संघ या 70 धावांना टार्गेट करतोय. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या यवत संघ. सुपा संघाचे कर्णधार आपण या ठिकाणी समालोचन कक्षाकडे यायचंय. यानंतर या ठिकाणी नाना सुरोसे यांच्या हस्ते नाणेफेकीचा कौल केला जातोय. चला सुपा संघ सलामीचे 2 फलंदाज. चला सलामीवीर. चला आपल्याला थोडंसं स्पीडअप करायचंय. थोडं सुपा संघनायक या ठिकाणी या. सुपा संघाचे संघनायक केडगाव विन द टॉस अँड डिसाइड टू फील्ड फर्स्ट. ओके. सत्तर धावांचं लक्ष आपण इथून पुढे सुपा संघासमोर आहे. अतिशय बहारदार कामगिरी यवत संघाची आपण पाहतोय. सलामीचे सलामीवर आपण पाहतोय प्रतीक चांदगुडे आणि जीवन जमदाडे. 2 सलामीवर आपण मैदानामध्ये पाहतोय. 70 धावांचा पाठलाग कशा प्रकारे सुपा संघ करतो इथून पुढे आपल्याला पाहायचंय. रोहित गायके गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. रोहित गायके कशा प्रकारे गोलंदाजी करतो इथून पुढे आपण पाहणार आहोत. 70 धावांचं आव्हान सुपा संघासमोर आहे. चला स्पीडअप करायचंय. सामना चालू करून घ्यायचाय. पाहूया. पहिलं चेंडू पाहायचा आपण. कव्हर पॉइंट फोडलाय त्या ठिकाणी आणि खणखणीत दणदणीत चौकार. 4 धावा. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय 4 रन चौकार. 4 धावेने अकाउंट ओपन केलं आपण पाहतोय मैदानामध्ये. पुन्हा एकदा मारलेला चेंडू आहे त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षण आहे. सुंदर क्षेत्ररक्षण, सुंदर फेकी. एवना 1 धाव पूर्ण होते. 5 धावा धावपलकीवरती आहेत. रोहित गायके गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू पहिला आपण तर 4 धावा पहिल्या चेंडूवरती. दुसऱ्या चेंडूवरती मात्र 1 धाव आपण येताना पाहिलेली आहे. 5 धावा धावपलकावरती आहेत.
मारलेला चेंडू आणि पाहायचं या ठिकाणी षटकार. वाघाची धाड फोडलाय पहाड. बंगाली रसगुल्ला आणि कोल्हापुरी तडका. षटकार. पण पाहिलंय मैदानामध्ये 11 धावा धावपलकावरती पाहतोय आपण. पुन्हा एकदा आणि वाईट चेंडू आहे. अतिरिक्त 1 धाव. 12 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा मारलेला चेंडू आहे आणि त्या ठिकाणी पाहायचंय 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे आणि एवाना दोन धावा त्या ठिकाणी पूर्ण होत आहेत. धावपलकेवरती 14 धावा आपण पाहतोय. पहिलं षटक चालू आहे मैदानामध्ये. 70 धावांचा पाठलाग करायचा आहे सुपा संघाला. त्यामधले 14 धावा या ठिकाणी आलेल्या आहेत. पुन्हा एकदा मारलेला चेंडू त्या ठिकाणी पाहायचा आहे आणि पुन्हा एकदा चार रन चौकार. 4 धावा आहेत त्या ठिकाणी. 18 धावा आपण धावपलकावरती पाहतोय. अतिशय बहारदार कामगिरी या षटकामध्ये आपण पाहतोय. सुपा संघाची तब्बल 18 धावा धावपलकावरती आहेत. पुन्हा एकदा पाहायचंय. पुन्हा एकदा मारलेला चेंडू त्या ठिकाणी पाहायचं. 1 धाव एवढा पूर्ण. दुसरा धावाचा प्रयत्न होतो का पाहायचंय मैदानामध्ये आणि 2 धावा एवढा पूर्ण होत आहेत. 20 धावा धावपलकावरती आहेत. 20 धावा आपण पाहतोय. पहिला षटकाचा खेळ संपलाय मैदानामध्ये. 20 धावा धावपलकेवरती आपण पाहतोय. थोडस महागडा ठरतोय रोहित गायके या ठिकाणी. 20 धावा खर्च करतोय आपल्या षटकामध्ये. इथून पुढे 24 चेंडूमध्ये 50 धाव्यांची गरज आहे. 24 चेंडू आणि 50 धाव्यांचं समीकरण इथून पुढे आपण पाहतोय मैदानामध्ये. चला स्पीडअप करायचंय. चार चेंडूमध्ये 14 धावा. जीवन अतिशय भारदार कामगिरी पण पाहतोय मैदानामध्ये. पुन्हा एकदा दुसऱ्या षटकाला सुरुवात होते मैदानामध्ये. पाहायचंय मयूर दोरगे गोलंदाजी मार्कवरती. एवना 1 धाव त्या ठिकाणी पूर्ण होत आहे आणि धावपलकेवरती 21 धावा. दुसऱ्या षटकाला सुरुवात आहे मैदानामध्ये. 21 धावा. धावा आपण पाहतोय मैदानामध्ये. सुपा संघाची अतिशय बहारदार कामगिरी आपण पाहतोय मैदानामध्ये. पुन्हा एकदा मारलेला चेंडू त्या ठिकाणी पाहायचंय. कोणताही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाही आणि 4 चौकार. 4 धावा. दणदणीत खणखणीत असा चौकार आपण पाहतोय. तब्बल पंचवीस धावा धावपलकावरती आपण पाहतोय मैदानामध्ये. सुपा संघ अतिशय आक्रमक त्यांनी या ठिकाणी सुरुवात केलेली आहे
आणि धावपलकेवरती 25 धावा आपण पाहतोय. दुसऱ्या षटकाला सुरुवात आहे मैदानामध्ये आणि 25 धावा धावपलकेवरती सुपा संघाच्या आपण पाहतोय. अजूनही जिंकण्यासाठी मला असं वाटतंय 22 चेंडूमध्ये 45 धाव्यांची गरज आहे. इथून पुढे असं समीकरण आहे. 22 चेंडूमध्ये 45 धाव्यांचं समीकरण आहे. चला स्पीडअप करून घ्यायचंय. पाच चेंडूमध्ये 18 धाव्यांची खेळी आपण पाहतोय. जीवन पुन्हा एकदा पाहायचंय. त्या ठिकाणी वाईट चेंडू अतिरिक्त 1 धाव त्या ठिकाणी आपण पाहतोय. सव्वीस धावा धावपलकावरती आहेत. पुन्हा एकदा मारलेला चेंडू त्या ठिकाणी पाहायचंय. क्षेत्ररक्षक आहे परंतु 4 धावा, 4 रन चौकार. जीवन अतिशय बहारदारी कामगिरी करतोय मैदानामध्ये. पाहायचं इथून पुढे पुन्हा एकदा मारलेला चेंडू आहे त्या ठिकाणी पाहायचंय. क्षेत्ररक्षक आहे आणि षटकार. जबर अतिशय बहारदार कामगिरी आपण जीवनच्या बॅटमधून पाहतोय. जबरदस्त तडाख आपण पाहतोय. षटकार. 36 धावा धावपलकावरती सुपा संघाच्या आपण पाहतोय. पुन्हा एकदा पाहायचंय. निर्धाव चेंडू असेल. 19 चेंडूमध्ये 34 धाव्यांची गरज आहे. इथून पुढे पाहायचंय. 19 चेंडू आणि 34 धाव्यांचं समीकरण. पुन्हा एकदा वाईट चेंडू अतिरिक्त 1 धाव त्या ठिकाणी आपण पाहतोय. 37 धावा धावपलकेवरती आहेत. बहारदार कामगिरी आपण पाहतोय सुपा संघाची आतापर्यंत. पुन्हा एकदा मारलेला चेंडू आहे त्या ठिकाणी पाहायचंय. 1 धाव एवना. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय मैदानामध्ये आणि 2 धावा एवना पूर्ण होत आहेत. धावपलकेवरती 39 धावा आपण पाहतोय. 18 चेंडू आणि 31 धाव्यांची गरज. 18 चेंडू आणि 31 धाव्यांचं समीकरण आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय रामदास कोलते. 18 चेंडूमध्ये 31 धाव्यांची गरज आहे. इथून पुढे पाहायचंय मैदानामध्ये. मारलेला चेंडू आहे त्या ठिकाणी पाहायचंय. 1 धाव एवना पूर्ण होते. सुंदर क्षेत्ररक्षण, सुंदर फेकी त्या ठिकाणी आपण पाहतोय. यानंतर होणारा सामना आहे आपण पाहणार आहोत चार्जिंग पॉइंट बोरीपारधी विरोधामध्ये द ग्रेट वॉरियर्स केडगाव. असा सामना आपण यानंतर पाहणार आहोत.
पुन्हा एकदा पाहायचंय, निर्धाव चेंडू आहे, कोणती धाव नाही या चेंडूवरती. अतिशय बहारदार चेंडू हाताळताना आपण पाहिलं रामदास कोलते. या चेंडूवरती कोणती धाव नाहीये, निर्धाव चेंडू येताना आपण पाहतोय मैदानामध्ये. 16 चेंडू आणि 30 धाव्यांचं समीकरण आहे. इथून पुढे 16 चेंडू 30 धाव्यांची गरज. पुन्हा एकदा मारलेला चेंडू आहे, त्या ठिकाणी पाहायचंय क्षेत्ररक्षक आहे आणि टिपला. एक मोठा मासा गळायला लागलाय यवत संघाच्या आणि फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. चला स्पीडअप करायचंय. नो बॅट्स. केली आपण पाहिलं मैदानामध्ये. अतिशय बहारदार कामगिरी, 30 धावा आपल्या संघासाठी या ठिकाणी जीवनने एक बहारदार कामगिरी केली. 15 चेंडू मध्ये 30 धाव्यांची गरज आहे. इथून पुढे 15 चेंडू आणि 30 धावा असं समीकरण पाहतोय आपण. चला स्पीडअप करून घ्या. चला बॅट्समन चला पटपट. 15 चेंडू आणि 30 धाव्यांची समीकरण आपण पाहतोय मैदानामध्ये. पाहूया पुढील चेंडू. पुन्हा एकदा पाहायचंय त्या ठिकाणी हा निर्धाव चेंडू. अतिशय बहारदार गोलंदाजी या षटकामध्ये रामा कोलते करतोय आपण पाहतोय मैदानामध्ये. अतिशय प्रत्येक चेंडूवरती व्हेरिएशन आहे गोलंदाजीवरती आपण पाहतोय रामा कोलते यांच्या गोलंदाजीवरती. या षटकामध्ये मोठा कोणताही फटका मोठा या ठिकाणी आपण पाहिलेला नाहीये. पुन्हा एकदा पाहायचंय रामा कोलते मात्र झेलबाद. टप्प्यावरती गोलंदाजी करतोय या षटकामध्ये आपण पाहतोय. 13 चेंडू मध्ये 30 धाव्यांचं समीकरण पुढे येऊन उभं राहिलेलं आहे आपण पाहतोय. चला बॅट्समन चला पटकन स्पीडअप करायचंय. तेरा चेंडू आणि 30 धाव्यांची गरज आहे. इथून पुढे पाहायचंय कशा प्रकारे रामा कोलते मात्र अतिशय बहादर गोलंदाजी आतापर्यंत करतोय या षटकामध्ये. पाहायचंय पुन्हा एकदा बहारदार गोलंदाजी या षटकामध्ये. किती फक्त या षटकामध्ये 1 धाव रामा कोलते खर्च करतोय आणि 2 विकेट्स प्राप्त करतोय या षटकामध्ये. अतिशय बहारदार गोलंदाजी केली या षटकामध्ये रामा कोलते यांनी. 12 चेंडू आणि 30 धाव्यांची गरज आहे. इथून पुढे 12 चेंडू आणि 30 धाव्यांचं समीकरण पाहायचं आहे. चला स्पीडअप करून घ्या यवत संघ.
12 चेंडूमध्ये 30 धाव्यांची गरज आहे. इथून पुढे पाहायचं आहे गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज बिराम. पाहायचंय बिरम कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. इथून पुढे 12 चेंडू आणि 30 धाव्यांची गरज आहे. रामा कोलतेने अतिशय बहारदार गोलंदाजी केली. या अगोदरच्या षटकामध्ये आपण पाहिलं फक्त 1 धाव खर्च केली. 2 विकेट्स त्या षटकामध्ये आपल्या संघाला मिळवून दिलेल्या आहेत. इथून पुढे पाहूया बिरम स्पीडअप करायचंय. पाहायचंय त्या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण. त्या ठिकाणी एवाना 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण होत आहेत. 11 चेंडूमध्ये 28 धाव्यांची गरज आहे. इथून पुढे असं समीकरण पुढे येऊन थांबलेलं आहे. 11 चेंडूमध्ये 28 धावा. पाहूया बिरम. पाहायचंय त्या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपण पाहतोय मैदानामध्ये. परंतु एवाना 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण होत आहेत. 10 चेंडूमध्ये 26 धाव्यांचे समीकरण आपण पाहतोय. इथून पुढे 10 चेंडूमध्ये 26 धावा. पाहूया 10 चेंडू आणि 26 धावा. नऊ चेंडूमध्ये 26 धाव्यांची गरज आहे. इथून पुढे पाहायचं आहे 9 चेंडूमध्ये 26 धावा. यवत संघाने अतिशय बहारदार गोलंदाजी आतापर्यंत केलेली आहे. पाहायचंय बिरम. पाहायचंय एक धाव एवढा पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय मैदानामध्ये आणि 2 धावा एवाना पूर्ण होत आहेत. 8 चेंडूमध्ये 24 धाव्यांचं समीकरण इथून पुढे पाहायचंय. 8 चेंडू आणि 24 धावा. अतिशय बहारदार खेळ आतापर्यंत आपण पाहतोय. एक धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय मैदानामध्ये आणि आत्ताच्या 4 धावा. सात चेंडूमध्ये 20 धाव्यांची गरज आहे. इथून पुढे आपण पाहतोय मैदानामध्ये 7 चेंडू आणि 20 धावा. 7 चेंडू आणि 20 धाव्यांची गरज आहे. इथून पुढे बिरम मात्र या षटकामध्ये अतिशय सुंदर षटक हाताळले आतापर्यंत. बिरमने कोणताही मोठा फटका खेळू दिलेला नाहीये. 7 चेंडूमध्ये 20 धाव्यांची गरज आहे. पाहायचं इथून पुढे बिरम कशा प्रकारे चेंडू हाताळतोय. मारलेला चेंडू त्या ठिकाणी पाहायचंय आणि अतिशय बहारदार झेल त्या ठिकाणी आपण पाहतोय टिपलेला आहे. रेटचा इश्यू होऊ शकतो. त्यामुळे नेट रन रेट वरती पण सामने आहेत. याच्यावरती लक्ष द्या सर्वांनी.
6 चेंडूमध्ये 20 धाव्यांची गरज इथून पुढे आपण पाहणार आहोत. पाहायचंय पहिला चेंडू या ठिकाणी निर्धाव हाताळलेला आहे रामा कोलते. अतिशय बहारदार गोलंदाजी आतापर्यंत रामा कोलतेने आपण पाहतोय. या मैदानामध्ये आपण 5 चेंडूमध्ये 20 धाव्यांची गरज आहे. 5 चेंडू आणि 20 धावा. पुन्हा एकदा पाहायचंय, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. सलगचे 2 चेंडू आपण निर्धाव पाहतोय. रामा कोलते अतिशय बहारदार गोलंदाजी करतोय मैदानामध्ये. 4 चेंडूमध्ये 20 धाव्यांची गरज आहे इथून पुढे. 4 चेंडू आणि 20 धावा. फलंदाच्या ठिकाणी धाव बाद होतोय. तीन चेंडूमध्ये 20 धाव्यांची गरज आहे इथून पुढे. पाहायचंय रामा कोलते अतिशय बहारदार गोलंदाजी करतोय. या षटकामध्ये 1 धाव एवढा पूर्ण होते. 2 चेंडूमध्ये 19 धाव्यांची गरज इथून पुढे आपण मैदानामध्ये पाहणार आहोत. 2 चेंडू आणि 19 धावांचं समीकरण. रामा कोलतेने आतापर्यंत अतिशय बहारदार षटक हाताळलेलं आहे. या षटकामध्ये तब्बल 1 धाव खर्च करतोय. पुन्हा एकदा पाहायचंय वाईट चेंडू, अतिरिक्त 1 धाव. 2 चेंडूमध्ये 18 धाव्यांची गरज. 2 चेंडू आणि 18 धावा इथून पुढे पाहायचंय मैदानामध्ये. जबरदस्त आपण पाहतो या ठिकाणी षटकार. षटकार बारा धाव्यांची गरज आहे इथून पुढे पाहायचंय. 1 चेंडू आणि 12 धावा. आणि यवत संघ या ठिकाणी विजयी होतोय. चला केडगाव संघ क्षेत्ररक्षण लावून घ्या. संघ केडगाव संघाला विनंती आहे आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. त्वरित क्षेत्ररक्षण ताबा घ्यायचा आहे. आणि चार्जिंग पॉईंट बोरीपारदी आपण सलामीचे 2 सलामीवीर आतमध्ये पाठवा. चला केडगाव संघ क्षेत्ररक्षण लावून घ्या. स्पीडअप करायचंय.